इन आंखों की मस्ती में दम मारो दम, दो लफ्जों की है दिल की कहाणी अशा हजारो गाण्यांनी दशकानुदशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं। त्यांच्यावर कालपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। आशा भोसलेंनी प्रेम, विरह, आनंद, खट्याळपणा अशा प्रत्येक भावनांना तब्बल 70 वर्ष सुरांनी जिवंत ठेवलं होतं। त्यांचा आवाज फक्त गाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो प्रत्येक वर्गातील लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनला होता। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगूसह 20हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली। त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली। दरम्यान आशाताईंच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।